केमिस्ट्री, योर केमिस्ट्री. लास्ट पार्ट मध्ये आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघितलं हॅलोअरिन्स वरती आणि आज आपण बघायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. परत आणखीन एकदा ह्या लेक्चरचा स्टार्ट मी रेझोनेटिंग स्ट्रक्चर पासून करतेय. बघा हॅलोअरिन म्हणजेच काय, बेन्झीन रिंगचा एखादा हायड्रोजन जर हॅलोजन ॲटमनी X लिहिते मी, हॅलोजन ॲटमनी रिप्लेस केला तर आपण ह्याला हॅलोअरिन म्हणतो. आणि कुठलाही हॅलोजन असेल तर त्याच्याकडे किती लोन पेअर असतात, 3, म्हणजे जास्त हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. सो ही लोन पेअर खाली रेझोनेट करते, खाली शिफ्ट होते. काय होईल त्यावेळी, हा बॉन्ड तुटेल आणि इथे म्हणजे डबल बॉन्ड तुटून इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बन वरती येईल. चला स्ट्रक्चर काढा परत. बाकीचे बॉन्ड हलवायचे नाहीत, आहे तसे. वरती काय झालं, डबल बॉन्ड बनला X आणि कार्बन मध्ये. 2 लोन पेअर आहेत, तिसरी गेली त्यामुळे चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह. इकडचा बॉन्ड तुटून चार्ज कुठला आला, निगेटिव्ह, आणि तोही कार्बन वरती. हा कार्बनचा निगेटिव्ह चार्ज परत इथे बॉन्ड बनवणार आणि लगेच शेजारची बॉन्ड तुटून त्या कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज. परत रेझोनेटिंग स्ट्रक्चर, बेन्झीनची रिंग. बघा इथे बॉन्ड हा बनला नवीन, हा ऑलरेडी होता, खाली निगेटिव्ह चार्ज आलाय आणि वरती डबल बॉन्ड X, 2 लोन पेअर आहेत आणि एक पॉझिटिव्ह चार्ज. आता काय होईल, परत निगेटिव्ह चार्ज इकडे बॉन्ड बनवेल आणि ही बॉन्ड तुटून इथे इलेक्ट्रॉन्स येतील. चला पुढे स्ट्रक्चर, बेन्झीनची रिंग. नवीन बॉन्ड कुठे बनला, इथे. आधी ऑलरेडी होता कुठे, इकडे. वरती डबल बॉन्ड X विथ पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन कुठे आलेत बघा, या कार्बन वरती. नेक्स्ट परत काय होईल, बॉन्ड शिफ्ट म्हणजे इलेक्ट्रॉन शिफ्ट करून बॉन्ड होईल आणि बॉन्ड शिफ्ट करून परत आहे तशी लोन पेअर परत दिली जाणार तुमच्या हॅलोजन ॲटम कडे. आणि फायनल स्ट्रक्चर खाली काढते बघा. बॉन्ड इथे होता, इथे होता, इथे नवीन तयार झाला, इकडून तुटून वरती एक लोन पेअर जी होती ती एक्स्ट्रा परत क्लोरीनची दिली. आता हे जे लास्ट स्ट्रक्चर आहे आणि फर्स्ट स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर तुम्हाला सेम दिसतील. बेन्झीनवर हॅलोजन, बेन्झीनवर हॅलोजन, बट हे एकमेकांचे काय रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. सो 1, 2, 3, 4 and 5 आर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ हॅलोअरिन. त्यातला सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्ट्रक्चर बघा, निगेटिव्ह चार्ज डेन्सिटी दिसते तुम्हाला याच्यामध्ये. 1, 2, 3 आणि चौथ्या स्ट्रक्चर मध्ये चार्ज आहे, मायनस चार्ज आहे. बघा कुठली पोझिशन आहे ही, ऑर्थो. ही कुठली आहे, पॅरा. परत ही कोणती आहे, ऑर्थो. सो आपण काय कन्क्लूड केलेलं, इन हॅलोअरिन्स इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज हाय ॲट कुठल्या पोझिशनला, ऑर्थो अँड पॅरा. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी. बरोबर आहे. आणि आज काय बघतोय बघा आपण, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजेच तुमच्या हॅलोअरिन वरती आपण एखादा इलेक्ट्रोफाइल सबस्टिट्यूट करायचा आहे. व्हॉट आर इलेक्ट्रोफाइल्स, इलेक्ट्रॉन्स लव्हिंग स्पीसीज. इलेक्ट्रोफाइल आर नथिंग बट इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पीसीज. आठवतंय काय हे शिकवलंय, रिव्हिजन आहे सगळं, हो ना. इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पीसीज म्हणजे ह्यांना इलेक्ट्रॉन्स आवडतात. आणि हॅलोअरिन मध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त कुठे आहे, ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. सो तुमचा इलेक्ट्रोफाइल कुठे जाऊन सबस्टिट्यूट होईल, एक तर ऑर्थो पोझिशनला होईल किंवा पॅरा पोझिशनला किंवा इकडचा ऑर्थो. सो जनरल रिएक्शन बघा मी काय लिहिली, बेन्झीनची रिंग आहे तशी, वरती हॅलोजन ॲटम आहे तसा असतो. मग इलेक्ट्रोफाइल कोणाला सबस्टिट्यूट करतो, तर दुसऱ्या कुठल्या तरी हायड्रोजनला. इकडे हायड्रोजन असणाऱ्या ऑर्थोला हा हायड्रोजन गेला आणि ह्या ठिकाणी काय आला, कुठला तरी इलेक्ट्रोफाइल येतो. सो हायड्रोजनला सबस्टिट्यूट करून इलेक्ट्रोफाइल आला, म्हणून आपण म्हटलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. हा ऑर्थो प्रोडक्ट बनू शकतो किंवा पॅरा. वरती हॅलोजन आहे बघा, हॅलोजनला पॅरा पोझिशनला कोण लागला, तुमचा इलेक्ट्रोफाइल लागला. गॉट इट. सो दिस इज युअर पॅरा पोझिशन. आणि जेव्हा हॅलोअरिन ऑर्थो एज वेल एज पॅरा प्रोडक्ट देईल तेव्हा मेजर नेहमी कोण असणार आहे, तुमचा पॅरा प्रोडक्ट. का सांगा, बघा हॅलोजन आणि इलेक्ट्रोफाइल दोन्ही मध्ये आपण डिस्टन्स मेंटेन केले स्टेरिक हिंड्रन्स अवॉइड करायला. बल्की ग्रुप आहे तर लांब लांब असतील तर जास्त स्टेबल, जवळ
असेल तर काय होऊ शकतं, स्टेरिक हिंड्रन्स येऊ शकतो. सो ऑर्थो आर मायनर आणि पॅरा आर मेजर प्रोडक्ट. आता मी काय क्वेश्चन विचारतीये बघा, जर मी तुम्हाला हॅलो म्हणजे क्लोरोबेन्झीन दिलाय आणि बेन्झीन दिलाय, दोन स्ट्रक्चर आहेत, या दोन्हीमध्ये हू गिव्स फास्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, हू गिव्स फास्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या दोघांमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन फास्ट कोण देतं, क्लोरोबेन्झीन देईल का बेन्झीन देईल? मग याचा आन्सर करताना काय करायचं बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करायचे. इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय असतो, इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पीसीज, याला इलेक्ट्रॉन्स पाहिजे आहेत, बरोबर आहे. मग ह्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन्स कोणाकडे असणार आहेत, बेन्झीनकडे असतील का क्लोरोबेन्झीनकडे असतील, तो जास्त इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन देणार, बरोबर आहे. इलेक्ट्रोफाइलला आवडतात इलेक्ट्रॉन्स, मग या दोघांमध्ये ज्याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन्स तो फास्ट रिॲक्ट करणार. कोणाकडे असतात जास्त, बेन्झीनकडे. का बघा, मी तुम्हाला कालच सांगितलं बेन्झीन काय करते, 1 2 3 पाय बॉन्ड असतात, एका बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन, 2 2 2, किती झाले एकूण 6. सो 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत आणि याच्यामध्ये त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे बेन्झीन मध्ये. मग मॅम ही पण बेन्झीनच आहे, याच्याकडे पण 6 पाय इलेक्ट्रॉन आहेत, बट याच्यावरती कोण लागलाय, क्लोरीन ऍटम लागलाय. आणि क्लोरीन ऍटम कसा असतो, EN म्हणजे काय, इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो बेन्झीन रिंगची जी काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे तो क्लोरीन खेचून घेतो, बरोबर आहे ना, इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इथे मी बघा, इथे कार्बन आहे आणि कार्बनला वरती कोण आहे, क्लोरीन आहे. कार्बन आणि क्लोरीन मध्ये कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे जास्त, तर क्लोरीन ऍटम. सो क्लोरीन खालच्या बेन्झीन रिंग मधून इलेक्ट्रॉन डेन्सिटी घेतो. ह्या प्रोसेसला आपण -I इफेक्ट म्हणतो. हे इफेक्ट शिकायचे आहेत आपल्याला. -I म्हणजे काय, सिग्मा बॉन्ड मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून घेणं. कार्बन आणि क्लोरीन मध्ये एक बॉन्ड आहे, तो सिग्मा बॉन्ड आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून घेतोय क्लोरीन. सो तो काय दाखवतो, -I इफेक्ट दाखवतो. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी रिंग मध्ये कमी झाली, सो बेन्झीन मध्ये जास्त आहे. सो बेन्झीन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स फास्ट देतात दॅन हॅलोअरिन्स. गॉट इट. आणि हॅलोअरिन्स मध्ये मी रिएक्शन दाखवली तुम्हाला, बेन्झीन मध्ये तर अतिशय फास्ट होणार आहे, त्यापेक्षा कमी कोणात होणार, हॅलोअरिन्स मध्ये. काय होतं, हॅलोअरिन्स मध्ये इलेक्ट्रोफाइल टाकतो आपण, इलेक्ट्रोफाइल टाकल्यानंतर ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनचा हायड्रोजन बाहेर जातो आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रोफाइल आपण सबस्टिट्यूट करतो. दिस इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन हॅलोअरिन्स. स्क्रीनशॉट करा, आपण एक्झाम्पल्स बघूया याचे. बघा मगाशी जे लिहिलेलं ते हॅलोअरिन, मी क्लोरोबेन्झीन घेतलाय, क्लोरोबेन्झीन वरती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्ट बनवला. सगळ्यात पहिल्यांदा आपण याची मेकॅनिझम बघूया, कशी झाली ही प्रोसेस. तर ही आपली बेन्झीन रिंग आहे, याच्यावरती कोणतरी हॅलोजन लावला, क्लोरीन लावला मी, आणि याच्यामध्ये काय टाकला आपण, एक इलेक्ट्रोफाइल टाकला. E+ मी डिनोट करतो, इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पीसीज, की ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि त्यांना आवड असते इलेक्ट्रॉन डेन्सिटीची. तर इथे काय होतं, यातली एक बॉन्ड जर मला ऑर्थोला सबस्टिट्यूट करायचं असेल तर ही बॉन्ड काय करणार, हा इलेक्ट्रोफाइल आधी आतमध्ये घेणार. सो काय झालं बघा, वरती क्लोरीन ॲटम आहे तसा, इकडची बॉन्ड शिफ्ट केली का, नाही. इकडची बॉन्डला काय केलंय का, नाही. मग काय झालं, ही बॉन्ड फक्त बाहेर गेली आणि त्यांनी इलेक्ट्रोफाइलला आपल्यावरती आणलं. सो ईला आणलं असं म्हटलं. आता इथून ही बॉन्ड गेलीये, बरोबर आहे, इथं बॉन्ड बनला. जर ही बॉन्ड इथून तुटली असेल, ही बॉन्ड इथून तुटली असेल तर तुमच्या ह्या कार्बनने किती बॉन्ड बनवले बघा, 1 2 3 4 होते. एक बॉन्ड तुटली म्हणजे 1 2 3 बॉन्ड बनले, एक बॉन्ड गेला, इलेक्ट्रॉन्स गेले, चार्ज कोणता आला याच्यावरती, पॉझिटिव्ह चार्ज. मग मॅम ह्यानी पण 3 बॉन्ड बनवलेत. अरे पण ह्याच्याकडे ऑलरेडी एक हायड्रोजन असतो ना. बघा इथं मी काढलेलं नाहीये, पण सगळीकडे एक एक हायड्रोजन आहे, सगळीकडे एक एक हायड्रोजन आहे. हाच हायड्रोजन इथे आहे, हा बॉन्ड तुटला, ईला घेऊन आला. सो या कार्बनचे 4 बॉन्ड आहेत, पण ह्या कार्बनचे चौथ्यातला एक गेला, 3 उरले, म्हणून मी काय दिलं त्याच्यावर, पॉझिटिव्ह चार्ज. आता बघा हा पॉझिटिव्ह चार्ज इथं रेझोनेट करणार, कसं,
तर जेव्हा बॉन्ड शिफ्ट करणार आपण, इथे प्लस चार्ज आहे, चार्ज स्टेबल आहे का नाही, मग या चार्जला न्यूट्रल करायला पाहिजे. कोण करणार, ही बॉन्ड म्हणणार चल मी तुला इलेक्ट्रॉन देतो. ठीक आहे, मग बघा या बॉन्डनी इलेक्ट्रॉन दिले पण फरक काय पडला त्याचा, वरती क्लोरीन आहे, इकडे इलेक्ट्रोफाइल आहे, इकडे हायड्रोजन पण आहे. हा बॉन्ड म्हटला मी तुला इलेक्ट्रॉन देतो, इकडे स्टॅबिलिटी झाली, प्लस आणि इलेक्ट्रॉन्स भेटले, न्यूट्रल झालं. पण ही बॉन्ड तुटल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज कुठे आला आता, या कार्बनवर. बरोबर आहे, इकडची बॉन्ड आहे तशी. आता हा परत म्हणतोय की मला न्यूट्रल व्हायचंय, मग परत काय होणार, ही बॉन्ड म्हणाली मी तुला न्यूट्रल करतो. पण ही बॉन्ड जेव्हा इकडे न्यूट्रल करेल तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज कुठे जाणार, या कार्बनवरती. लिहाते बेन्झीनची रिंग बघा, इथे बॉन्ड बनवला, इथे होता, वरती क्लोरीन, इकडे इलेक्ट्रोफाइल आणि इकडे हायड्रोजन. पॉझिटिव्ह चार्ज कुठे आला, या कार्बनवर, म्हणजे इथे. बरोबर आहे ना, येस. आता बघा काय होतं, हायड्रोजन ऍटम आता म्हणतोय की मी बाहेर जातो आणि माझे इलेक्ट्रॉन्स तू घे. म्हणजे काय झालं, नुसतं शिफ्ट करत राहायचं वरती वरती वरती. बघा बेन्झीन रिंग आहे, वरती क्लोरीन ऍटम आहे, इकडे एक बॉन्ड आहे, इकडे एक बॉन्ड आहे. हायड्रोजननी आत काय दिलं, बॉन्ड बनवला. बरोबर आहे, हायड्रोजननी बॉन्ड बनवला. आता हा पॉझिटिव्ह चार्ज इथे न्यूट्रल झाला, शिफ्ट होणार आहे का वर, बघा बरं. जर इथे बॉन्ड बनला असेल तर हा इथे न्यूट्रलच झाला, हा जर इथे शिफ्ट होणार नाही. का नाही शिफ्ट झाला, कारण ऑलरेडी 4 बॉन्ड बनले. 4 बॉन्ड बनले म्हणजे त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी सॅटिस्फाईड झाली आहे. सो नो नीड ऑफ कार्बोकॅटायन हिअर. ह्या स्टेप मध्ये काय झालंय बघा, -H+. बाहेर गेला, प्लस चार्ज बाहेर गेला म्हणजे हा मॉलिक्यूल न्यूट्रल झाला आणि तुम्हाला ऑर्थो प्रोडक्ट मिळाला. लक्षात आलं, नसेल लक्षात आलं तर मी लगेच पॅरा करून दाखवते तुम्हाला. आधी हे बघा, परत एकदा सांगते. बेन्झीनची रिंग होती, ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूशन करायचं हे दाखवायले. सो हा बॉन्ड काय केला, इलेक्ट्रोफाइलला घेऊन आला. जेव्हा या बॉन्डनी इलेक्ट्रोफाइलला आणलं तेव्हा ही बॉन्ड इथनं गायब झाली, तुटली ना, कारण ही जाऊन घेऊन आली इलेक्ट्रोफाइलला, म्हणून तुमच्या या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला. इथे का नाही आला त्यांनी दाखवलं, बॉन्ड ह्या दोघांच्या मधून तुटली आहे अशी. इथे हायड्रोजन आहे, सो इथे पॉझिटिव्ह नाही आला, वरच्या कार्बनवर आला. परत बॉन्ड शिफ्ट, पॉझिटिव्ह चार्ज इथे, परत बॉन्ड शिफ्ट, पॉझिटिव्ह चार्ज इथे. आता याला काय करायला लागणार आहे, हायड्रोजन ॲटम आपले इलेक्ट्रॉन देतो की बाबा एकदाचे घ्या आणि काय करा, न्यूट्रल व्हा. हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रॉन दिले, स्वतः बाहेर पडला. हा बाहेर पडला त्यामुळे तुमचा मॉलिक्यूल न्यूट्रल. आणि बघा इथं ह्या स्ट्रक्चर्स मध्ये एरोमॅटिसिटी लूज झालेली आहेत का, 6 इलेक्ट्रॉन 6 नाही आहेत. सो इथे एरोमॅटिसिटी लूज झालेली, ती लास्ट स्ट्रक्चर मध्ये गेन झाली. सो याच्यामध्ये आपण असंही म्हणतो एरोमॅटायझेशन. या स्टेपला, लास्ट स्टेपला म्हणतो एरोमॅटायझेशन. कसं होतं ते, -H+. जातात, H इन द फॉर्म ऑफ आयर्न, H+ गेला म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन ह्यांनी आत दिले, एरोमॅटिसिटी गेन झाली म्हणजे आपला फायनल प्रोडक्ट मिळाला. लिहून काढा हे स्ट्रक्चर, मी पॅरा प्रोडक्ट दाखवते. पॅरा बघूया आता. बॉन्ड काढले, वरती कोण आहे, क्लोरीन ॲटम आहे आणि इलेक्ट्रोफाइल टाकला याच्यामध्ये मी परत एकदा. आता मला पॅरा सबस्टिट्यूशन करायचंय, म्हणजे मी कुठल्या बॉन्ड कडून जाणार, या बॉन्डनी माझा इलेक्ट्रोफाइल घेतला. आता बघा काय झालं, तेवढ्यामुळे वरती क्लोरीन आहे तसा, इकडची बॉन्ड आहे तशी, ही बॉन्ड आहे तशी. ह्या बॉन्डनी इलेक्ट्रोफाइल आणला, सो इथे कोण आला तुमचा, E+. बरोबर आहे ना, E+. मग पॉझिटिव्ह चार्ज कुठल्या कार्बन वरती गेला, इकडे. गॉट इट. इथे पण बघा, ऑर्थो पोझिशनला E आल्यावरती त्याच्या वरच्या पोझिशनला काय केलेला, पॉझिटिव्ह चार्ज. पॅरा पोझिशनला E आल्यामुळे साइडच्या पोझिशनला काय केलं, पॉझिटिव्ह चार्ज. परत करा, काय होणार, हा बॉन्ड शिफ्ट झाला, पॉझिटिव्ह चार्ज कुठे जाणार, जिथून बॉन्ड तुटलाय तिथे, म्हणजे क्लोरीन ॲटमच्या खालच्या कार्बनला. बघा खाली इलेक्ट्रोफाइल आहे, हा बॉन्ड इथे आला, हा ऑलरेडी होता, वरती क्लोरीन आहे. हा बॉन्ड ह्या 2 कार्बन मधून तुटला आणि ह्या 2 मध्ये बनला. सो इथे काही चार्जचा डिफरन्स पडला का, नाही पडला. कुठे, वरच्या कार्बनवर आला पॉझिटिव्ह चार्ज. आता परत काय होणार आहे बघा, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होणार, वरती एक पोझिशन वरती शिफ्ट झाला. तेवढ्यामुळे काय झालं बघा, खाली कोण आहे, इलेक्ट्रोफाइल आहे, इकडची बॉन्ड आहे तशी. ही बॉन्ड काय म्हणाली, मी न्यूट्रल करतो. सो इथे आला, वरती क्लोरीन ॲटम आहे.
ह्या बॉन्डनी इथे न्यूट्रल केलं, सो इथं बॉन्ड बनला, बट इथून बॉन्ड तुटला ना, सो काय आलं इथं चार्ज पॉझिटिव्ह. मी नुसतं पॉझिटिव्ह चार्जला शिफ्ट करते. इथं होता बघा कुठे गेला, अल्टरनेट पोझिशनने इथं गेला. आता अल्टरनेट पोझिशनने कुठे आला, खाली आला. आता काय होईल, हायड्रोजन ऍटम इथे असतोच नेहमी, तो काय म्हणेल मी इलेक्ट्रॉन देतो आणि स्वतः H+ म्हणून बाहेर पडतो. काय झालं, ॲरोमॅटायझेशन, म्हणजे मायनस ऑफ H+ झाल्यामुळे काय स्ट्रक्चर होतं बाकीचं ते लिहून काढते. क्लोरीन होता, खाली होता इलेक्ट्रोफाइल, इकडे एक बॉन्ड होती, इकडे एक बॉन्ड होती आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज होता. या पॉझिटिव्ह चार्जला हायड्रोजन ऍटमनी इलेक्ट्रॉन देऊन बॉन्ड बनला, ॲरोमॅटिसिटी गेन झाली आणि फायनल प्रोडक्ट आपल्याला काय भेटला, पॅरा. फायनल प्रोडक्ट कोणता भेटला आपला, पॅरा सबस्टिट्यूटेड क्लोरोबेन्झीन. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल कशी मेकॅनिझम आहे एक्झॅक्ट. तुम्हाला काय करायचंय, क्लोरोबेन्झीन वरती इलेक्ट्रोफाइलचा अटॅक आला तर एक तर ऑर्थो पोझिशनला होऊ शकतं किंवा पॅरा पोझिशनला, आणि पॅरा ऑलवेज मेजर आहे दॅन ऑर्थो. काही एक्सेप्शन्स पण आहेत, पण त्या आपण बघायच्या. मेकॅनिझम लक्षात आली, ओके. आता कोणते कोणते इलेक्ट्रोफाइलचा अटॅक आपल्याला करायचा आहे बघा. आपण बघणार आहे नायट्रेशन, म्हणजेच काय, NO2+ चा अटॅक, NO2+ चा अटॅक. परत आपल्याला बघायचं आहे सल्फोनेशन, सल्फोनेशन म्हणजेच काय बघणार आपण, SO3H, SO3H+ चा अटॅक. त्याच्यानंतर आपण बघणार आहे फ्रेडल क्राफ्ट, FC, फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन्स, असायलेशन आणि अल्कायलेशन. यात कोण असतं इलेक्ट्रोफाइल, तर असतो CH3+ अल्कायलेशन मध्ये, आणि असायलेशन मध्ये असतो CH3C डबल बॉन्ड O+. सांगणार आहे मी तुम्हाला हे काय आहे. आणि आपल्याला हॅलोजिनेशन सुद्धा बघायचे, म्हणजेच कोणाची ऍडिशन असणार आहे, Cl+, म्हणजे X+ ची, म्हणजेच X+ ची. स्क्रीनशॉट करा, मी बोर्ड रफ करते. फर्स्ट रिएक्शन बघा, हॅलोजिनेशन ऑफ हॅलोअरीन्स. हॅलोजिनेशन स्टार्ट कोणापासून करतोय आपण, कोणाच्या रिएक्शन्स बघायला लागलोय, हॅलोअरीन्सच्या. म्हणजे कोणताही असेल, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, जनरली आपण क्लोरोबेन्झीनची रिएक्शन बघायला. आणि हॅलोजिनेशन म्हणजे काय, तुम्हाला हॅलाइडच आयन ऍड करायचे, म्हणजे Cl2, Br2, I2, F2 ह्यांच्या सगळ्यांची तुम्हाला इथे ऍडिशन करायची. मी दाखवते Cl2 ची ऍडिशन कशी होते. एरो वरती मी काय केलं, Cl2 इन प्रेझेन्स ऑफ, याच्यामध्ये काय टाकायला लागतं बघा, अनहायड्रस AlCl3. आता हा AlCl3 काय आहे, तर AlCl3 इज अन लेविस ऍसिड. AlCl3 इज अ लेविस ऍसिड. मग तुम्ही एरो वरती काय टाकलंय बघा, ClCl म्हणजे Cl2 प्लस AlCl3 प्लस काय आहे Al, मी असं काढते Cl3. आता क्लोरीन वरती लोन पेर आहे हे तुम्हाला माहिती आहे, आणि ॲल्युमिनियम कडे असतं वॅकंट डी ऑर्बिटल. काय असतं, वॅकंट म्हणजे रिकामा डी ऑर्बिटल असतं, आणि लोन पेर ना जागा पाहिजे. सो हे लोन पेर याच्या वॅकंट डी सोबत काय करतात, बॉन्ड बनवतात. मग काय स्ट्रक्चर तयार झालं बघा, Cl आहे, हा Cl त्या AlCl3 सोबत जाऊन काय बनवणार, AlCl3 होता, AlCl4 झाला, इलेक्ट्रॉन्स घेऊन गेलाय म्हणजेच काय, मायनस चार्ज घेऊन गेला. सो AlCl4 मायनस तयार झाला. हा क्लोरीन कसा असणार मग, पॉझिटिव्हली चार्ज. आणि हा आहे आपला रिएक्टिव्ह इलेक्ट्रोफाइल. हा आपला इलेक्ट्रोफाइल आहे बघा. इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय, स्पीसीज की ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्यांना इलेक्ट्रॉन आवडतात, आहे ना हा इलेक्ट्रोफाइल. येस, सो Cl+ हा इलेक्ट्रोफाइल कसा तयार झाला लक्षात आलं यातून, Cl2 अनहायड्रस AlCl3, लोन पेर आहे, वॅकंट डी ऑर्बिटल आहे, सो AlCl4 झालं, हा झाला मायनस पार्ट आणि इकडचा Cl झाला पॉझिटिव्ह चार्ज. सो हे सगळं म्हणजेच काय आहे, तर इट इज नथिंग बट Cl+. कशी रिएक्शन होईल बघा, जर ऑर्थो आणि पॅरा दोन्ही पोझिशनला करू शकते मी अटॅक. मी पॅरा करते कारण पॅरा इज मोर स्टेबल. परत हा बॉन्ड ह्या इलेक्ट्रोफाइलला घेणार. काय झालं इथे, कोण आलं, Cl आला ना, बरोबर आहे, Cl आला, इथे बॉन्ड आहे, इथे बॉन्ड आहे, वरती कोण आहे, क्लोरीन ऍटम.
पॉझिटिव्ह चार्ज कुठे येणार, बॉन्ड जिथे नाही तिथे डायरेक्ट पॉझिटिव्ह चार्ज लिहून टाकायचा. परत तुमची बॉन्ड शिफ्ट होणार, ही बॉन्ड इथे शिफ्ट होईल तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज इथे, परत ही बॉन्ड शिफ्ट होईल परत पॉझिटिव्ह चार्ज इथे, परत हायड्रोजन ऍटम काय होईल, ऍरोमॅटायझेशन करेल आणि ही रिंग पूर्ण ऍरोमॅटिक होईल. मगाच्या मेकॅनिझम सारखंच. हे एक मी करून दाखवते, परत मी डायरेक्ट प्रोडक्ट लिहीन सगळ्याचे. काय होतं बघा, बेन्झीन रिंग, खाली कोण आहे, क्लोरीन ऍटम आहे तसा, याच्या सोबत हायड्रोजन असतात. प्रत्येक कार्बन वरती एक हायड्रोजन हा असतोच. सो मी एकाच इथला फक्त लिहिते कारण तो मला लागणार आहे. काय झालेलं, वरती क्लोरीन ऍटम आहे, इथे बॉन्ड आहे, ही बॉन्ड शिफ्ट झाली, पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती आला, वरच्या कार्बन वरती. परत काय झालं, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, पॉझिटिव्ह चार्ज कुठे येणार, खाली. चला काढा, बेन्झीन रिंग, ही बॉन्ड इकडे शिफ्ट आहे, ही इथेच आहे, खाली क्लोरीन ऍटम आहे, वरती क्लोरीन ऍटम आहे आणि बघा बरं पॉझिटिव्ह चार्ज कुठे शिफ्ट झाला, आता इथे. आता काय होणार आहे, इथे जो हायड्रोजन ऍटम होता तो ऍरोमॅटाइज करणार, आतमध्ये इलेक्ट्रॉन देणार आणि आपला प्रोडक्ट काय तयार होतो, पॅरा डायक्लोरोबेन्झीन. इथं बॉन्ड आहे, इथं बॉन्ड आहे, इथं नवीन बनवली, बरोबर आहे ना, हायड्रोजन इथे नवीन बनवली आणि खाली क्लोरीन. बघा ह्या क्लोरोच्या ग्रुपच्या पॅराला सबस्टिट्यूटेड आहे, सो पॅरा डायक्लोरो बेन्झीन. प्रोडक्ट काय आहे, पॅरा डायक्लोरो बेन्झीन. सिमिलरली आणखीन आपल्याला एक प्रोडक्ट भेटणार, तो कोण आहे, ऑर्थो. सेम प्रोसेस करणार तो, परत इकडे क्लोरीन होता, डायरेक्ट कसं लावायचं, ऑर्थो डायक्लोरो बेन्झीन आणि पॅरा डायक्लोरो बेन्झीन. हे दोन प्रोडक्ट आहेत हॅलोजिनेशन ऑफ क्लोरोबेन्झीनचे. लक्षात आलं. चला लिहून घ्या ही रिएक्शन, स्क्रीनशॉट करा. नेक्स्ट रिएक्शन बघा, नायट्रेशन. नायट्रेशन वरून कळालंच असेल कोण असणार आहे तुमचा इलेक्ट्रोफाइल, NO2+. रिएक्शन्स कशी लिहिणार तुम्ही, when haloarenes are treated with concentrated HNO3 and concentrated H2SO4, या दोघांच्या प्रेझेन्स मध्ये काय होत असतं, नायट्रेशन होत असतं. बघा या दोघांनी कसा इलेक्ट्रोफाइल तयार केला, HNO3 आणि H2SO4 दोघांचे स्ट्रक्चर बघा. नायट्रोजन आहे, एक साइडला सिंगल बॉन्ड O- डबल बॉन्ड O आणि इकडे OH. सो हा झाला तुमचा नायट्रिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिडचं स्ट्रक्चर असतं S डबल बॉन्ड O, खाली डबल बॉन्ड O, इकडे OH, इकडे OH. कसं आलं मला स्ट्रक्चर काढता, बघा माझ्याकडे एक हायड्रोजन आहे आणि NO3, सल्फर म्हणजे H2 आणि SO4 आहेत मध्ये. गॉट इट. आता तुम्हाला माहिती आहे की सल्फ्युरिक ऍसिड हा स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि कंपॅरेटिव्हली नायट्रिक ऍसिड कसा आहे, वीक आहे. सल्फ्युरिक आणि नायट्रिक मध्ये कंपेअर करताना दिस इज स्ट्रॉंग ऍसिड. जर हा ऍसिड असेल तर मी याला काय म्हणणार, मग कंपॅरेटिव्हली तो एक बेस आहे. मग ऍसिडचं काम काय असतं, किंवा इकडे बघा बेसचं काय काम असतं, ऍसिडला ऍब्स्ट्रॅक्ट करणं. सो बेस काय करतात, ऍब्स्ट्रॅक्ट H+ ऑफ ऍसिड. मग ही बघा लोन पेअर आहे, ही लोन पेअर काय करेल, ह्या H+ ला घेईल. काय होणार आहे मग स्ट्रक्चर याचं, नायट्रोजन होता, OH- आहे, खाली डबल बॉन्ड O आहे, इकडे O, ऑलरेडी या O वरती एक H आहे, पण बीइंग बेस आणि H2SO4 चा आणखीन एक हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करून आणला. मग हायड्रोजन आणला, ऑक्सिजनची लोन पेअर गेलेली ना आणायला, बघा लोन पेअर गेली, सो याच्यावरती चार्ज कुठला आला, पॉझिटिव्ह. ऍब्स्ट्रॅक्ट H+ म्हटला तरी चालतंय, किंवा दुसरं काय म्हणू शकता तुम्ही, डोनेट लोन पेअर. डोनेट LP म्हणजे लोन पेअर. हे स्ट्रक्चर तयार झालं. ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज कधीही स्टेबल नसतो, ऑक्सिजनला त्याची लोन पेअर परत हवी असते. सो ही बॉन्ड तुटते आणि त्याची त्याला इलेक्ट्रॉन पेअर दिली जाते. मग काय होणार बघा पुढे, याचं स्ट्रक्चर नायट्रोजन आहे, वरती O-, खाली डबल बॉन्ड O आणि नायट्रोजन कडून परत इलेक्ट्रॉन गेले ना आता ऑक्सिजनला देण्यासाठी, सो नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज. मग हे स्ट्रक्चर काय तयार झालं, NO2+. सो NO2+ आता तुमचा काय आहे, हा इट इज अन इलेक्ट्रोफाइल जो मला पाहिजे होता. बघा NO2+. कसा केला मी, नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक इज स्ट्रॉंग ऍसिड, मग कंपॅरेटिव्हली हा असणार आहे बेस. बेस काय करतो, डोनेट लोन पेअर किंवा ऍब्स्ट्रॅक्ट H+. लोन पेअर जाऊन H+ ला घेऊन आली, हे स्ट्रक्चर तयार केलं.
ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज कधीही स्टेबल नाही. सो लगेच त्याच्या शेजारची बॉन्ड काय करते, तुझे दोन इलेक्ट्रॉन घेऊन जा. बघा नायट्रोजननी मधले दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला दिले तर त्याच्यावरती चार्ज कुठला आला, पॉझिटिव्ह. सो NO2 प्लस हा तुमचा इलेक्ट्रोफाईल तयार झाला. त्याच वेळी इकडे काय झालं बघा तयार, दिस इज बाय प्रोडक्ट. सो नॉट नेसेसरी, तरी पण दाखवते. H प्लस गेल्यामुळे S डबल बॉन्ड O OH आणि इकडे O, इथून H प्लस गेलाय म्हणजे इलेक्ट्रॉन इथेच असणार आहे. हे एक स्ट्रक्चर तुमच्याकडे तयार होते. SO काय म्हणू शकतो तुम्ही याला, HSO4 मायनस, बरोबर आहे ना, HSO4 मायनस, दिस इज बाय प्रोडक्ट. मग NO2 तुम्हाला तुमचा इलेक्ट्रोफाईल भेटला. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होताना इलेक्ट्रोफाईल एकतर पॅरा पोझिशनला येईल किंवा तुमच्या ऑर्थो पोझिशनला येईल. दिस इज पॅरा नायट्रोबेन्झिन, सॉरी पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झिन आणि हा ऑर्थो नायट्रोक्लोरोबेन्झिन. सो ऑर्थो आणि पॅरा हे दोन प्रोडक्ट भेटले. मेजर कोण असणार आहे तर ऑलवेज पॅरा असणार, मेजर पॅरा आणि इकडे मायनर. लक्षात आलं नायट्रेशन. स्क्रीनशॉट करा, एकदा प्रॅक्टिस करा, लिहून काढा. मी लगेच सल्फोनेशन घेते. हेडिंग घ्या, सल्फोनेशन रिएक्शन्स. सल्फोनेशन मध्ये कोण असतं, SO3H असतो, SO3H आणि इलेक्ट्रोफाईल असल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज. रिएक्टंट नेहमी सेम राहणार तुमचा हॅलो अरी म्हणजेच क्लोरोबेन्झिन घेतला. बघा रिएक्शन केली आहे फ्युमिंग H2SO4. फ्युमिंग म्हणजे काय, वाफ येत असते त्याच्याकडून, कारण कॉन्सन्ट्रेटेड वापरलेलं असतं. कॉन्सन्ट्रेटेड फ्युमिंग H2SO4. बघा SO3H प्लस इलेक्ट्रोफाईल कसा भेटतो आपल्याला यातून, आता स्ट्रक्चर दाखवलेलं, हा H2SO4 आहे, बरोबर आहे. मग एकच मॉलिक्यूल असणार आहे का, नाही, खूप सारे मॉलिक्यूल असतात त्याच्यामध्ये. म्हणूनच मी तुम्हाला काल म्हटलेलं ऑर्गॅनिक रिएक्शन बॅलन्स करायला जायचं नाही, कारण हे नंबर ऑफ मोल्स आपण कशात काउंट केलेले असतात, ग्रॅम इक्विव्हॅलंट मध्ये. सो बीकर मध्ये खूप सारे H2SO4 चे असतात मॉलिक्यूल्स, त्यातला एक काम करणार ऍसिड सारखा आणि दुसरा काम करतो बेस सारखा. परत सांगा, बेस काय करत असतो, डोनेट लोन पेअर, डोनेट लोन पेअर किंवा दुसरे काय म्हटलं मी, ऍब्स्ट्रॅक्ट H प्लस. लोन पेअर डोनेट करणं म्हणजेच H प्लस ला ऍब्स्ट्रॅक्ट करणं. बघा ही लोन पेअर असते, दोन असतात ऑक्सिजन वरती, त्यातली एक ह्यांनी यानं डोनेट केली कोणाला, शेजारच्या ऍसिडिक H प्लस ला. त्यामुळे काय होणार, इकडे स्ट्रक्चर S होता, डबल बॉन्ड O, इकडे OH, इकडे O, ऑलरेडी एक H होता आणि आता दुसऱ्याकडून एक घेऊन आलेला H आणि खाली डबल बॉन्ड O. बघा लोन पेअर गेल्यामुळे ऑक्सिजन वरती परत आलेला पॉझिटिव्ह चार्ज. आणखी मी काय म्हटलेलं, हा स्टेबल नसल्यामुळे लगेच शेजारचा बॉन्ड तुटून याची लोन पेअर परत दिली जाते. म्हणजे मायनस काय होणार यातनं, H2O निघून जातो, उरला काय फक्त S डबल बॉन्ड O OH आणि इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळे याचा चार्ज कुठला आला, पॉझिटिव्ह, बरोबर आहे ना. इथं लिहा हवं तर मायनस ऑफ H2O होतं, H2O निघून गेला, हा झाला तुमचा इलेक्ट्रोफाईल. कोण आहे, SO3H प्लस, SO3H प्लस. बघा बरं आहे का तोच. मग याचं काय झालं, मगाच सारखंच HSO4 मायनस, HSO4 मायनस तुमचा बाय प्रोडक्ट HSO4 मायनस. चला रिएक्शन करा. इलेक्ट्रोफाईल फक्त माहिती पाहिजे कोण आहे, SO3H आहे. बाकी तुमची बेन्झीन रिंगला वरती क्लोरीन लागलाय, एक साइडला द्यायचा ऑर्थो प्रोडक्ट प्लस करून दुसरा कुठला, पॅरा प्रोडक्ट. आता याच्यामध्ये सल्फोनेशन मध्ये तुमचा ऑर्थो प्रोडक्ट मेजर प्रोडक्ट राहतो. मी म्हटलेलं एक्सेप्शन आहे आणि मी पुढे जाऊन सांगणार आहे. आणि पॅरा कसा राहतो, मायनर राहतो. मग असं का झालं तर बघा, इथे जो हायड्रोजन ऍटम आहे तो काय करतो, हायड्रोजन बॉन्डिंग करत असतो. काय करत असतो, हायड्रोजन बॉन्डिंग. सो ऑर्थो हे जास्त स्टेबल असतात दॅन पॅरामध्ये. मग हायड्रोजन बॉन्डिंग काय आहे ते मी इथं दाखवते. बघा वॉटर घ्या, बरोबर आहे, आणि मी काय घेते, क्लोरीन. क्लोरीनचं पण कसं असणार आहे, एक बॉन्ड असणार पार्शियल पॉझिटिव्ह आणि दुसरा असणार पार्शियल
निगेटिव्ह, बरोबर आहे. सिमिलर वे मध्ये काय झालंय, ऑक्सिजनकडे आहे पार्शल निगेटिव्ह आणि हायड्रोजनकडे आहे पार्शल पॉझिटिव्ह. तरी एखाद्या मॉलिक्युलचा पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन दुसऱ्या मॉलिक्युलच्या निगेटिव्ह पार्टकडे जेव्हा फिबल बॉन्डिंगने अट्रॅक्ट होतो किंवा फिबल बॉन्डिंग करतो त्याला म्हणायचं हायड्रोजन बॉन्डिंग. बघा हायड्रोजननी बॉन्ड केला, दॅट इज फिबल, वीक बॉन्ड आहे, पार्शल बॉन्ड आहे, म्हणून हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलं. सिमिलर वे मध्ये इथं काय झालंय, क्लोरीन निगेटिव्हली चार्ज असतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असते, तो या हायड्रोजन ऍटम सोबत बॉन्डिंग करतो विच इज नोन ॲज हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंग नेहमी मॉलिक्युलला स्टॅबिलिटी देते. सो ऑर्थो आर मेजर. आणि पॅरामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पॉसिबल आहे का, नाही, कारण ते दूर दूर आहेत. सो ऑर्थो इज मेजर अँड पॅरा इज मायनर. स्क्रीनशॉट करा, रिॲक्शन लिहून काढा. नेक्स्ट बघायचं फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन अँड असायलेशन रिॲक्शन. फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रेडल क्राफ्ट असायलेशन या दोन्ही रिॲक्शन आपण सायमल्टेनियसली बघायचं. बघा काय असतं नेमकं या रिॲक्शन मध्ये. रिॲक्टंट तर तुमचा फिक्स आहे, हॅलो बेन्झीन म्हणजे क्लोरोबेन्झीन आहे. आणि अल्कायलेशन मध्ये आणि असायलेशन मध्ये डिफरन्स काय आहे बघा, क्लोरोबेन्झीन आणि इकडे. आता अल्कायलेशन म्हणजे अल्किल हॅलाइड वापरून झालेली रिॲक्शन आणि असायलेशन म्हणजे असाइल हॅलाइड वापरून झालेली रिॲक्शन. मग काय आहे, अल्काइल म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, अल्काइल म्हणजे काय, मिथाइल क्लोराइड, इथाइल क्लोराइड, प्रोपाइल क्लोराइड, जनरली कॉल्ड ॲज अल्काइल क्लोराइड. मग असाइल काय आहे तर बघा C डबल बॉन्ड O CH3Cl, CH3 C डबल बॉन्ड O Cl हा झाला तुमचा असाइल क्लोराइड. गॉट इट. आणि हा आहे तुमचा मिथाइल क्लोराइड. सो रिएजंट मध्ये फरक आहे, लक्षात आलं. आणि नेहमी लक्षात ठेवा फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन असू दे किंवा असायलेशन असू दे, तुम्ही अल्कायलेशन असेल तर मिथाइल क्लोराइड प्लस काय टाकणार त्याच्यामध्ये अनहायड्रस AlCl3 म्हणजेच लेविस ऍसिड नेहमी टाकायचं त्याच्यामध्ये. काय टाकायचं, लेविस ऍसिड. प्लस जर तुम्ही फ्रेडल क्राफ्ट असायलेशन करत असाल तर हा असायलेशन असाइल क्लोराइड असणार प्लस अनहायड्रस AlCl3 हा असणारच. बघा आता आपण पहिला बघूया अल्कायलेशन. एरो वरती मी काय लिहिणार आहे, CH3Cl. जो तुम्हाला हायड्रोकार्बन हवाय तो तुम्ही घ्या, मिथाइल क्लोराइड घ्या, इथाइल क्लोराइड घ्या, थर्ड ब्युटील घ्या. जो तुम्हाला तुमच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला आणायचे तो तुम्ही तिथे घ्यायचा. Cl घेतला मी, CH3Cl प्लस मी म्हटलं याच्यामध्ये अनहायड्रस म्हणजे विदाउट वॉटर काय टाकलंय AlCl3. बघा मगासारखीच रिॲक्शन आहे जी हॅलोजनेशन मध्ये केलेली. काय झालंय, ह्याच्याकडे वॅकंट डी ऑर्बिटल आहे, वॅकंट डी ऑर्बिटल. आणि वॅकंट डी ऑर्बिटल मध्ये हा कोणाला घेतो तर क्लोरीन वरच्या लोन पेअरला घेतो. क्लोरीन वरच्या लोन पेअरला घेतल्यामुळे हा झाला तयार आता AlCl4 मायनस. आणि इकडे कोण राहिलं मग फक्त CH3 प्लस. आणि हा CH3 प्लस असणार आहे तुमचा इलेक्ट्रोफाइल. त्यामुळे रिॲक्शन कशी झाली, क्लोरोबेन्झीन आणि इलेक्ट्रोफाइल कोण आहे CH3 प्लस. मग तो लागेल एकतर ऑर्थो पोझिशनला प्लस कुठे लागू शकतो तो पॅरा पोझिशनला. बरोबर आहे ना. बघा क्लोरोबेन्झीनच्या ऑर्थोला लावला, क्लोरोबेन्झीनच्या पॅराला लावला. सो याचं नाव काय झालं, ह्या ग्रुपला म्हणायचं टोल्विन. बघा मी परत सांगते, कुठेही लागेल, इथे लावूया आपण सिम्प्लिसिटीसाठी. हा झाला बेन्झीनवर CH3 म्हणजे टुलिन. मग हा काय झाला ऑर्थोटुलिन, ऑर्थो क्लोरोटुलिन म्हणा. टुलिन हा मेजर आहे, त्याला सबस्टिट्यूएंट मी क्लोरो म्हटलं. सो ऑर्थो क्लोरोटोल्विन किंवा टुलिन. आणि हा कोण आहे बघा, टोलिनच्या पॅराला लागलाय. सो पॅरा क्लोरोटुलिन. बरोबर आहे, लक्षात आलं काय केलं. ओके, स्क्रीनशॉट करा, मी रफ करते. आणि फ्रेडल क्राफ्ट असायलेशन मध्ये मी दुसरा अल्किल हॅलाइड घेते. समजा टर्ड ब्युटिल घेतलं किंवा आयसोप्रोपिल क्लोराइड घ्या. बरोबर आहे, आयसोप्रोपिल क्लोराइड. आता AlCl3 हाच एक लेविस ऍसिड आहे का, नाही, तर FeCl3 पण आहे. FeCl3 समजा तुम्ही घेतला तर काय होणार, सिमिलरली CH3CH3Cl आहे प्लस तुम्ही FeCl3 टाकला. AlCl3 असू दे, FeCl3 असू दे, वॅकंट डी असल्यामुळे काय करणार, लोन पेअर स्वतःकडे घेणार. शिवाय ते लेविस ऍसिड आहेत ना, जसं लेविस बेस आपली लोन पेअर डोनेट करतात तसं लेविस ऍसिड दुसऱ्याकडून लोन पेअर घेतो. बघा घेतली लोन पेअर यांनी, येस, काय झालं FeCl4 मायनस. आणि इकडे काय तयार झालं CH3CH
वरती CH3 आणि क्लोरीन गेल्यामुळे आला पॉझिटिव्ह चार्ज. सो आता हा झाला तुमचा इलेक्ट्रोफाइल. त्यामुळे प्रोडक्ट बघा, वरती क्लोरीन आहे तसा, ऑर्थो पोझिशनला कोण लागलाय, अटॅक कुणाकडून, पॉझिटिव्ह साइड कडून. सो CH3 हा झाला ऑर्थो प्रोडक्ट. आणि पॅरा कसा काढणार तुम्ही, वरती क्लोरीन आहे, फक्त पॅराला CH3 दिस इज पॅरा प्रोडक्ट. हा आहे ऑर्थो आणि हा आहे पॅरा. लक्ष झालं? ओके. मग असायलेशन मध्ये सुद्धा सिमिलरच होत असतं बघा. असाइल क्लोराइड आहे तुमचा, प्लस त्याच्यामध्ये कोण टाकलं तुम्ही, AlCl3. त्याच्याकडे परत वाकण डी ऑर्बिटल आहे, त्यामुळे तो काय करणार, क्लोरीनला घेणार, क्लोरीनच्या लोन पेअरला घेणार आणि काय तयार करेल, AlCl4 मायनस. मग तुमचा इलेक्ट्रोफाइल उरेल बाकीचा, कोण आहे बघा, CH3 C डबल बॉन्ड O, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. क्लोरीन गेल्यावरती इथे पॉझिटिव्ह आला बघा, पॉझिटिव्ह चार्ज. मग हा झाला तुमचा आता इलेक्ट्रोफाइल. मग प्रोडक्ट काय लिहिते बघा मी, तुम्ही बाकी सगळ्या एरो वरती लिहा. कोण घेतलाय तुम्ही, असाइल क्लोराइड आणि हे कोण आहे, AlCl3 अनहायड्रस AlCl3. प्रोडक्ट झाला, वरती क्लोरीन आहे, ऑर्थोला एकदा लावा, C डबल बॉन्ड O CH3. बरोबर आहे, येस. प्लस पॅरल लावल्यावर काय होणार, क्लोरोबेन्झिन आहे, खाली लावणार, कुठून अटॅक, कार्बोनिल पासून. सो कार्बोनिल कार्बन आणि त्याला कोण लावणार तुम्ही, मिथिल. सो तुम्हाला हे दोन प्रोडक्ट भेटले फ्रेडेल क्राफ्ट असायलेशनचे. चला दुसरा असाइल क्लोराइड घेऊया. कुठलाही घ्या तुम्ही की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, समजा मी हा टर्ड ब्युटिल ग्रुप वाला घेतला, एंड कशापासून असतो त्याचा, C डबल बॉन्ड O Cl. काय होणार सांगा, AlCl3 या क्लोरीनला घेणार आणि हे निघून जाऊन तुमचा इलेक्ट्रोफाइल इथे बनणार. गॉट इट. मग हा आहे तसा मॉलिक्यूल तुम्ही ऑर्थोला लावायचा आणि पॅराला लावायचा. बघा तुमच्या बेन्झीनला येऊन बॉन्ड कोण होतोय, कार्बोनिल पासून सगळा पुढचा ग्रुप, कार्बोनिल पासून सगळा पुढचा ग्रुप आहे तसा आणून लावायचा. सो हा कार्बोनिल आणि त्याच्या पुढचा सगळा ग्रुप कार्बोनिलला अटॅच करून सगळा आहे तसा लावणार. मी फक्त पॅरा पोझिशनला काढते बघा. ऑर्थोला तुम्ही काढा, क्लोरीन आहे, काय लावणार, C डबल बॉन्ड O, त्याच्यानंतर कार्बन आहे की ज्याला खाली मिळतील, इकडे मिळतील, वरती मिळतील. सो दिस इज पॅरा प्रोडक्ट. लक्षात आलं, फ्रेडेल क्राफ्ट असायलेशन ॲज वेल एज फ्रेडेल क्राफ्ट अल्कायलेशन. आता या दोन्ही प्रोडक्ट मध्ये कोण मेजर असेल कोण मायनर असेल, तर ऑफकोर्स पॅरा असणार प्रोडक्ट जो मेजर आहे. फक्त सल्फोनेशन मध्ये ऑर्थो मेजर आहे ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग, बाकी सगळ्यामध्ये तुमचा पॅरा मेजर आहे. सो दिस वॉज एंड ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि मोस्ट प्रोबॅबली आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर इथे संपला. यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे ऍप्लिकेशन्स, म्हणजे तुमचे कंपाऊंड दिले जसे की क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म असेल, तर त्यापासून आम्ही आणखी कोणते प्रोडक्ट बनवू शकतो किंवा त्याचे काय काय यूज आहेत इंडस्ट्रीमध्ये, हा ऍप्लिकेशनचा पार्ट आहे. तो फक्त डिस्कशनचा पार्ट आहे. तुम्ही रीड करा, काय डाऊट असेल तर आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला मला सांगा डाऊट आहे हा मॅम म्हणून. बट तो मी पार्ट इथे काही घेणार नाहीये. दॅट इज ऑल थेरी, यू कॅन रीड इट.